मित्रो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण गावागावामध्ये जाऊन लोकांच्या मनात, शेतकऱ्यांच्या मनात काही शंका आहेत. कारण आताची परिस्थिती पाहतोय, दुष्काळ परिस्थिती आहे. शेतकरी आता पूर्ण चिंतेत आहे. मी शेतकऱ्यांच्या मनातले जे काही शंका आहेत ते शासन दरबारी पोहोचवण्याचं आहे म्हणजे छोटंसं काम सांगली तकच्या माध्यमातून करतोय. आपण सध्या काळामोडीमध्ये आहोत. आपण आता पाहतोय ते शेतकरी बसलेले आहेत बांधावरती. नेमकी काय त्यांच्या मनात शंका आहेत, कारण दुपारची वेळ आहे. आता ऐन भारत उन्हाच्या मध्ये ते आता शेतात बसलेले आहेत. नेमकं काय त्यांच्या मनात शंका आहेत, काय नेमकी त्यांची भावना आहे आता सध्याच्या परिस्थितीवरती, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. हे आपण पाहूया त्यांचं काय मत आहे. नमस्ते. नमस्कार. काय नाव आपलं? लक्ष्मण अण्णा सावंत, एलिये दाजी, काळमवाडी. दाजी दाजी तर वाजले किती? इतका वेळ झाला रानात बसला का बरं? काय करायचं आता? गेल्या 15 मे मध्ये सऱ्या सोडून ठेवल्या, त्या पाऊस नाही, काय नाही अशी अवस्था आहे. जगणं मुश्किल झाले शेतकऱ्याला. शासन दरबारी कुठला न्याय मिळत नाही. एवढी सरकार आली गेली. आपले शरद पवार साहेब ज्यावेळेला मंत्री होते केंद्रामध्ये, त्यावेळेला आपल्याला कर्ज, सरसकट कर्जमाफी दिली. आताच्या या सरकारनं काय फसवी कर्जमाफी जाहीर केलेली आहे, ती काय अजून खात्यावर जमा झालेली नाही. जमा होईल की नाही ही सुद्धा शंका आहे आम्हाला. आता सध्या ही परिस्थिती सुरू आहे. आता पाऊस तर काय अजून 15 दिवस येईल का नाही शंका आहे. आता शेतकरी ह्याच्या मागच्या वर्षी लवकर पाऊस आला म्हणून पेरणी थांबली, आता पाऊस नाही म्हणून पेरणी थांबली. काय वाटतंय, काय शेतकरीची आता आर्थिक परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीतून पुढचं वर्ष चालणार आहे? कसं जगायचं शेतकऱ्यांनी प्रश्न पडलाय आता. एकतर शासनाचा कुठलाही निर्णय शेतकऱ्याविषयी योग्य नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही, शेतकऱ्याला कोणत्याही बाबतीची मदत नाही. शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हाच प्रश्न आहे ना आता अलीकडे. बरं, काय यावर्षी कसं नियोजन, काय शेतीत काय करायचं नेमकं? काय आता निसर्गाच्या ह्याच्यावर राहिलं ना अवलंबून. आमचं ऊस हीच नगदी पीक आहे, पण पाणी असेल तर ऊस, आणि ऊस हीच नगदी पीक आहे. बाकी सगळी पिकं जर घेतली तर रोगराईमुळे येतात का नाही. भात जर अवेळी केलं तर भात येत नाही. इतर पीक सोयाबीन वगैरे अवेळी केलं तर ते व्यवस्थित उत्पन्न निघत नाही. हायब्रिड केलं किंवा काय इतर पीक हायब्रिड सारखं जर पीक केलं तर ते लेट झाल्यामुळे विसाळा पडून ते उत्पन्न अजिबात निघत नाही. काय करायचं हा प्रश्न आता पडला. काय असं प्रामुख्याने पीक कुठलं असतं आपलं? आमचं प्रामुख्यानं ऊस हे पीक आहे. काय असतं ऊसाचं ॲव्हरेज किती पडतंय, काय नेमकं त्याचा खर्च नफा कसं असतं वार्षिक गणित त्याचं? ऊसाचं काय आहे, आता आमच्याकडे वाटेगाव पाणीपुरवठा संस्थेचं इरिगेशनचं पाणी आहे, आपल्या विहिरीचं पाणी आहे. व्यवस्थित जर पाणी पुरलं तर एकराला कमीत कमी 60 टन 70 टन ऊस आम्ही काढतो. बऱ्यापैकी दर आमचे जयंत पाटील साहेबांच्यामुळे राजारामबापू कारखान्याला आमचा ऊस असतोच. जयंत पाटील साहेबांच्यामुळे आम्हाला चांगला दर मिळतोय आणि आम्ही सुखी आणि समाधी आहे. त्यांच्या लोकनेते कैलासवासी राजारामबापूंच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी इरिगेशन स्कीम उभारली. त्या इरिगेशनच्या स्कीममुळे आमचे पंचक्रोशीमध्ये वाटेगाव पाणी पुरवठा इरिगेशनच्या माध्यमातून अतिशय सुधारणा झालेली आहे. आमची माझं स्वतःच 2 मुलं आहेत, दोन्ही ग्रॅज्युएशन होऊन MSc होऊन चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहेत. आणि ही सर्व पुण्य आहे ते लोकनेते राजारामबापूंच्या मुळे आणि आमचे नेते नामदार जयंतरावजी पाटील साहेब, आणि आता अलीकडे आमचे युवा नेते प्रतीकदादा पाटील हे राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झालेले आहेत. शिवाय त्यांनी AI तंत्रज्ञान आमच्या कारखान्यामध्ये राबवल्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारचे दिवस आता आम्हाला येतील असं आम्हाला आशा आहे. काय आहे, ऊस पीक आपण म्हणताय, आता सध्या आमदार जे आहेत गोपीचंद पडळकर साहेब यांनी मध्ये एक सांगितलं की ऊस हे लाचारीचं पीक आहे. काय वाटतं आपण शेतकरी म्हणून कसं बघता या विधानाकडे? अहो, त्यांना काय ते जत तालुक्यात राहिले, त्यांना ऊस म्हणजे काय कळणार आहे? ऊस हेच आमचं नगदी पीक आहे ना, आणि ऊस आहे तरच आम्ही आहे ना. नगदी पीक हुकमी येणारं पीक ऊस, इतर कोणतंही पीक या निसर्गाच्या ह्याच्यावर अवलंबून असते. सोयाबीन केलं वेळेत झालं तर सोयाबीन पिकते, भात केलं वेळेत पेरलं तर भात येते. हायब्रिड सारखं पीक जरी केलं तर वेळेत पेरलं तर ते येते, अन्यथा इसाळा पडून ते पूर्णपणे जाते. ऊस हेच आमचं नगदी पीक आहे. त्यामुळे ऊसाच्या बाबतीत जर कोणी काय बोलत असतील तर त्यांचा आम्ही निषेध करतो. काय वाटतं आता तुम्ही पीक कर्जावरती सुद्धा बोलला की होतंय का नाही गॅरंटी आहे. आता ते पीक कर्ज माफी अहिल्यादेवी होळकर पीक कर्ज माफी योजनेचे जे आणलेले आहे शासनानं, आपण त्यामुळे समाधानी आहात का? त्या अटींमुळे कुठं काही अडचणी येऊ शकतात? नाही, आठच कोणती घातली आम्हाला कळलेलं नाही. त्यामुळे आम्हाला सोसायटी विकास सोसायटी आमचं दैवत आहे. ऊसाच्या सर्टिफिकेटवर नुसतं एक चिटुरी आणून दिली तर आम्हाला पीक कर्ज मिळतं. परंतु त्या पीक कर्जाला अतिशय वेगवेगळ्या पद्धतीची अटी घातलेली आहेत. त्यात आम्ही बसतोय का नाही हे बी आम्हाला शंका आहे.
रेग्युलर भागणाऱ्यांना ते काय म्हणजे थकबाकी दारासनी कर्जमाफी आणि रेग्युलर भरणाऱ्याला अनुदान मिळतंय का नाही शंकाच आहे. आता तुम्ही आता किती तर वर्ष शेती करताय, काय आव्हान कराल शासनाला? काय एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून काय मागण्या आहेत तुमच्या सध्याच्या? आमची मागणी काय शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा, कर्जमाफी सरसकट व्हावी, कोणत्याही अट्टी त्या कर्जमाफीला घालू नयेत, अन्यथा शेतकरी पूर्णपणे संपल्याशिवाय राहणार नाही. तर हे काळामाडीचे शेतकरी यांनी त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे की काय नेमकी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, कारण काय त्यांच्या व्यथा आहेत. कारण सध्या तर 15 जूनच्या पुढे आता दिवस गेलेले आहेत, अजून किती दिवस पाऊस येईल का नाही शंका आहे. आणि आता तर सगळे रानं त्यांच्या घरात बियाणं तयार आहे, फक्त पावसाची वाट बघतात. त्यातनं जर असे कर्जमाफीच्या जाचकाठी असतील तर शेतकरी अजून मेटाकुटीला येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची एक रास्तच मागणी आहे की आमच्या शेतीला हमीभाव मिळावा, एवढीच त्यांची रास्त मागणी आहे. सांगली तकसाठी शीतलकुमार शेटे, काळामाडी.